नमस्कार. भाग्यश्री रेसिपीजमध्ये आज आपण समोसा स्टिक्स बनवणार आहोत. खायला अगदी समोसासारखे लागणारे हे समोसा स्टिक्स तुम्ही एकदा बनवल्यानंतर 8 दिवस स्टोअर करून खाऊ शकता. मुलांना देखील बाहेरचे स्नॅक्स वगैरे देण्याऐवजी असे समोसा स्टिक्स आपण घरी बनवून देऊ शकतो. समोसा स्टिक्स बनवण्यासाठी आपल्याला इथे सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा छान असा चाळून घेतलेला आहे. मैद्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत. तर 1 चमचा ओवा मी हातावरती या पद्धतीने चोळून घेतलेला आहे. ओवा घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि 1 पळी छोटी पळी तेल मी यामध्ये घालून घेते. तर तुम्ही तेलाऐवजी यामध्ये 1 चमचा तूप घातलं तरीही चालतं. तेल आपण मैद्यावरती छान असं हाताने चोळून घ्यायचं. छान असं मैद्यावरती तेल चोळून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. समोसा स्टिक्स आपले तळल्यानंतर अगदी शेवटपर्यंत छान असे कुरकुरीत राहावे आणि शिवाय तळायला देखील फारसा वेळ लागू नये यासाठी गोळा मळत असताना काळजी घ्यायची की आपला गोळा छान असा घट्ट झाला पाहिजे. छान असा घट्टसर गोळा मळून घेतल्यानंतर यावरती आपण तेल लावून पुन्हा छान एकजीव करायचं आहे आणि झाकून आपण हे 15 ते 20 मिनिटे ठेवून द्यायचं बाजूला. इथे मळून घेतल्यानंतर यावरती आता मी एक प्लेट झाकून हे बाजूला ठेवून देते 15 ते 20 मिनिटांसाठी. आणि आता आपण त्यासाठी लागणारी भाजी बनवणार आहोत. तर इथे कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आता अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घालणार आहोत. जिरे आणि मोहरी छान आपले तडतडल्यानंतर यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून मॅश करून घेतलेले आहेत. बटाटे तुम्ही मॅश करण्याऐवजी किसून घेतले तरी चालतात. किसून घेतल्यामुळे बटाट्यामध्ये एकही गुठळी राहत नाही. यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊया. तर इथे सगळ्यात अगोदर आपण 1.5 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घालून घेऊया. अर्धा चमचा मी जिरे पावडर घातलेले आहे. 1 चमचा धने पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला देखील घालायचा आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस देखील वापरू शकता. यानंतर 2 चमचे छान कॉर्नफ्लोअर घातलेले आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आपण हे सगळं आता छान एकजीव करायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मी बटाटे आणि मसाले छान एकजीव करून घेतलेले आहेत. भाजी आपली तयार झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आपण थोडीशी थंड करून मग आपण पुढची प्रोसेस करू. भाजी आपली थंड होते तोपर्यंत इथे जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे ते हाताने पुन्हा छान एकसारखं मळून घ्यायचं आणि यामधला थोडासा गोळा मी बनवून घेतलेला, थोड्याशा पिठाचा गोळा इथे मी बनवून घेते आणि याची आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. तर थोडंसं कोरडं पीठ मी यामध्ये हाताला लावून याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि पोळपाटावरती थोडंसं पीठ यामध्ये घालून याची आपल्याला रोटी लाटून घ्यायची आहे. अगदी पातळ अशी रोटी लाटायची नाही, थोडीशी जाड अशी रोटी आपण लाटून घेतल्यानंतर यावरती बनवून घेतलेली भाजी घालून याच्या रोटीच्या अर्ध्या भागावरती आपण भाजी हाताने पसरवून घ्यायची आणि राहिलेला अर्धा भाग आहे तो भाजीवरती फोल्ड करून घेऊन याच्या कडा आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये घातल्यानंतर सुटणार नाही या पद्धतीने याच्या कडा प्रेस करून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने आपण याचे उभे काप करून घेणार आहोत. तर साधारण अर्धा इंचाचे यामध्ये आपल्याला काप बनवायचे आहेत. अगदी काप आपण
जाड बनवून घेतले, तर ते तितकेसे बघताना छान वाटत नाही, त्यामुळे इथे मी अर्धा इंचाचे काप बनवून घेतलेले आहेत. आणि आता या पद्धतीने हातावरती हे काप घेऊन याला पीळ घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी समोसा स्टिक्स तयार झालेली आहे. तर बनवून घेतलेली स्टिक आपण एका ताटामध्ये काढून इथे मी दुसरी स्टिक्स तुम्हाला बनवून दाखवते. तर या पद्धतीने हाताने पीळ देऊन आपण ही स्टिक बनवून घेतलेली आहे. याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या स्टिक्स मी बनवून घेते. सगळ्या स्टिक बनवून झाल्यानंतर इथे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तेलामध्ये आपण हे तळून घेऊया. सुरुवातीला मीडियम फ्लेमवरतीच आपण हे तळून घेणार आहोत. तेल अगदी जास्त गरम झाल्यामुळे गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे. तर मीडियम फ्लेमवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे स्टिक्स तळून घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले स्टिक तळून झालेले आहेत. तळून घेतलेले हे स्टिक पाहिल्यानंतरच अगदी खावेसे वाटतात. अतिशय कुरकुरीत बनून तयार होतात. तर तुम्हाला आपली ही समोसा स्टिकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. जर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.